अमरावती शहर में रेलवे उड़ान पुल की स्थिति को लेकर एक नया विवाद खड़ा हो गया है। शहर का रेलवे उड़ान पुल बंद कर दिया गया है, जिसके बाद युवक कांग्रेस ने राजकमल चौक पर जोरदार आंदोलन किया। आंदोलन के दौरान युवक कांग्रेस के पदाधिकारी गणपति बाप्पा की वेशभूषा में दिखे और उन्होंने सरकार से कई सवाल पूछे। उनके अनुसार रेलवे उड़ान पुल अमरावती शहर की लाइफलाइन था, लेकिन इसके बंद होने से शहरवासियों को बड़ी परेशानी हो रही है। युवक कांग्रेस के पदाधिकारियों ने ये सवाल उठाया कि उड़ान पुल के निर्माण कार्य में कितना समय लगेगा और इसके लिए डेडलाइन कब तक घोषित की जाएगी। उन्होंने सरकार से निविदा प्रक्रिया के बारे में भी जानकारी मांगी और तत्काल समाधान की अपील की। आंदोलनकारियों का कहना था कि इस पुल के निर्माण से शहर की यातायात व्यवस्था में सुधार आएगा और यदि इसे जल्द पूरा किया जाता है तो शहरवासियों को भारी राहत मिलेगी। आज युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। याचं असं आपल्या समोर सर्वांसमोर आहे की या अमरावतीचं मध्यभागी असलेला जो अंबादेवीकडे जाणारा रस्ता आहे, मुख्य रस्ता आहे, अमरावती शहरातून बडनेराकडे जाणारा रस्ता आहे, हा मुख्य पूल या ठिकाणी प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आज रस्ता बंद करण्यात आला। एकाएकी निर्णय कसा काय घेतला आणि हेकेखोरपणा यामध्ये पालकमंत्री दिसत आहे। पालकमंत्र्यांना कळतच नाही की आपण काय केलं पाहिजे। मागच्या वेळेस आता तुम्ही पाहिलं की अवैध धंदेसाठी तुम्ही पाठिंबा देता, यामध्ये आता असा रस्ता तुम्ही बंद केला की ज्यावेळेस गणपतीची मिरवणूक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येते। अंबादेवीचं या ठिकाणी मोठं देवस्थान आहे। या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यातून नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभरातून लोक या ठिकाणी येतात, पण तुम्ही हा असा मुख्य रस्ता यावेळी बंद करणं आणि याची डेडलाईनसुद्धा दिली नाही, या मागचा उद्देश काय आहे? या अनुषंगाने या ठिकाणी युवक काँग्रेस आज रस्त्यावरती उतरली आहे। यापुढे जर लवकरात लवकर यांनी डेडलाईन दिली नाही तर आम्ही सन्माननीय पालकमंत्री साहेबांनी लक्षात घ्यावे की आम्ही पालकमंत्री दालनात येऊन आमच्या तीव्र पद्धतीने आंदोलन करू, हे आपण या ठिकाणी नमूद करावे ही विनंती। आज आम्ही युवक काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटी मार्फत पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना निवेदन सादर करण्यात आलं आहोत। तर या निवेदनाचा मुद्दा असा की आपल्याला कल्पना आहे की हा जो आपला राजापेठचा जो रेल्वे पूल आहे, राजकमलचा रेल्वे पूल आहे, हा प्रशासनाने तातडीने बंद केला। कुठलाही व्यापारी संघटना, जनप्रतिनिधी, कुठल्याही शैक्षणिक संघटना, वाहतूक संघटना चर्चा न करता बंद करून दिला। त्याच्यामुळे संपूर्ण शहर 25 तारखेला ठप्प झालं होतं। तर आता यामागे या निवेदनात आमचं म्हणणं हे आहे पालकमंत्र्यांना की तुम्ही हा बंद केला, मात्र तुम्ही जनतेला पूर्णपणे अंधारात ठेवलेला आहे की हा नेमका पाडणार कधी, याचा प्रस्ताव कधी गेला, हा बांधणार कधी, याची डेडलाईन काय, कधीपर्यंत जनतेला हा त्रास सहन करावा लागणार, हे आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून विचारणार आहोत। तसंच जनतेच्या मनात पुन्हा सांगितल्याप्रमाणे संभ्रम आहे की इथल्या जनप्रतिनिधींनासुद्धा माहिती नाही हे पूल बंद होणार आहे। इथल्या भाजपच्या अध्यक्षांच्या संस्थेतून एक स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आला आणि आपण हा पूल बंद करून दिला। तर ही सगळी कुठेतरी काही संशयाला प्रशासनाने जागा ठेवू नये, सगळीकडे पारदर्शकता ठेवावी, हे आमची आज पालकमंत्र्यांना मागणी आहे।